ओबीसी नेत्यांची बैठक आहे आणि तिथे सुद्धा तारीख पुढील मोर्चाची ठरणार आहे आणि 8-9 तारखेला मुंबईच्या मोर्चाची तयारी चालू आहे। त्यामध्ये सर्व इथे कोणी नेता नाही, हा मोर्चामध्ये कोणाचंही नाव नाही, कोणत्या बॅनरवर होल्डिंगवर कोणाचंही नाव नसणार, या मोर्चाचे आयोजक प्रायोजक वगैरे काही नसणार। जनताची आयोजक, ओबीसी बांधवच आयोजक आणि ओबीसी बांधवच प्रायोजक, निमंत्रकही तोच, शुभेच्छुकही तोच। आम्ही फक्त कार्यकर्ते म्हणून त्या मोर्चात जाणार आहोत। एक थेट प्रश्न असा आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि तुमचा आता वेगळा मोर्चा, दोन शक्ल पडली आहे या आंदोलनाला, असं आता मान्य करायचं का? हे बघा, आम्ही ओबीसी म्हणून एकत्र आलो, त्यांनी जो या JRला समर्थन देईल तो आमचा नाही, जो विरोध करेल तो ओबीसीची लढाई प्रामाणिकपणे लढतोय, हे आत्ताच्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी एका सुरात सांगितलं आहे। त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की ह्या JRमधून ओबीसीचं नुकसान होणार आहे, मी पुन्हा उदाहरणादाखल सांगतो, सकाळी पण सांगितलं, अरे आम्हाला 2 पोळे आणि 10 लोक खाणारे आहोत, आमचंच पोट भरत नाही आणि नवीन पुन्हा पहिलवान 10 त्याच्यामध्ये आणलेत, पोळ्या 2च आहेत, खाणारे 20 झालेत आणि ते पहिलवान आहेत। या 10 जुना आहेत ना प्रस्थापित लोक, हे विस्थापिताला खाऊ देतील काय? पहिलवान माणूस बारक्या माणसाला खाऊ देईल? ते 2ही पोळ्या हिसकून खाईल। ही परिस्थिती आत्ता राज्यात या JRमुळे निर्माण झालेली आहे। म्हणजे आमच्या ओबीसीच्या 10 लोकांसाठी 2 पोळ्या ज्या काही ठेवल्या होत्या आरक्षणाच्या, त्याही खाऊन घेण्याचं काम पद्धतशीरपणे या सरकारने ती व्यवस्था केलेली आहे। त्यामुळं धक्का लागणार नाही वगैरे वगैरे यामध्ये काही तथ्य नाही। याचा खुलासा जर धक्का लागणार नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुलासा करावा, आम्हाला बोलवावं, ओबीसी नेत्यांना बोलावं, महाराष्ट्रातील सर्व पक्षीय लोकांना बोलावं आणि सांगावं कसं लागत नाही। वंश आणला आहे त्यामध्ये, आता वंश कोणाचं शोधणार? हा शब्द आणल्यानंतर आणि गाव पातळीवर अधिकार देऊन टाकले, सगळे अधिकार खालच्या माणसांना, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना, ते शोधणार पुरावे, ते तर सगळे दबावत असतात। तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तो पाहिजे ते देऊन टाकेल आणि ॲफिडेविट करून द्यायला काय लागतं? कुणाला ॲफिडेविटमध्ये सजा झाली आहे? आज जे काही आरक्षणचे वाट लावली आहे ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणाची, ते लोकांना कळलं आहे आणि या 354 जाती आमच्या ओबीसीच्या आहेत, त्यांनाच धड मिळत नाही आणि त्यामध्ये सगळ्या पैलवानांना आणून भरणार, हा कुपोषित, दुर्लक्षित, उपेक्षित माणूस कसा जगेल आणि तो कुणाच्या अधिकारानं आशीर्वादानं होईल? त्यामुळे हे सगळ्या गोष्टी पाहता आत्ता मला असं माझं स्पष्ट मत आहे की ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे जो कोणी या JRचं समर्थन करत असेल तो ओबीसी